हाय मित्रांनो, कसे आहात? आशा करतो सर्व सुखरूप असाल। तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ। बाहेर मस्त छानपैकी पाऊस पडतोय। तर आज आम्ही मशरूम अळिंबीची भाजी बनवण्याचा बेत बनवलेला आहे। मसाला मशरूम तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन व्हिडिओ घेऊनच येत असतो। त्यातून काही खाण्याच्या म्हणजे जेवणाच्या वस्तू किंवा तुमच्या मनोरंजनासाठी काही असे व्हिडिओ ब्लॉग घेऊन येत असतो। तर आज तुमच्यासाठी खास आम्ही व्हिडिओ आणलेला आहे। तर चला, सर्वप्रथम तुमचं विनिश ब्लॉगवरती स्वागत करतो आणि आज तुम्हाला दाखवणार आहे मसाला मशरूमची भाजी आम्ही कशी बनवली, त्यासाठी काय काय साहित्य घेतलं, कशी तयार केली। तर मित्रांनो, तुम्ही आमचे व्हिडिओ बघतच असता, सपोर्ट करतच असता। ह्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही सपोर्ट कराल आशा करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि काय काय याच्यामध्ये आम्ही कसे बनवले, काय काय त्याला मसाले वापरले, हे सर्व याच्यात दाखवलेलं आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मित्रांनो पाहू शकता, आपण मशरूम स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत। ते धुवून घेण्याचं कारण हेच की त्यामध्ये काही प्रमाणात माती आणि कचरा वगैरे असं तो निघून जायला पाहिजे। त्यामुळे आपण ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। चांगले धुवून झाल्यानंतर समजा त्याच्यावरती काही काळपटपणा असेल तर तो पण सुरीने काढून टाकायचा आपण, आणि मग त्याला पाहिजे तसे आपण त्याचे काप करून घ्यायचे। आम्ही जरा पातळच कसे काप करून घेतो, जेणेकरून ते पटापट शिजण्यास पण मदत होईल। तर मित्रांनो, ह्याचे व्यवस्थितपणे काप करून घ्या, छोटे छोटे। त्याचे 4 भागामध्ये पण काप करू शकतो, पण आम्हाला जरा पातळच काप करायचे, त्याच्यामुळे आम्ही थोडे पातळ ह्याच्यामध्ये काप करून घेत आहोत। हे सर्व मशरूम आपल्याला कापून घ्यायचे आहेत, पाहू शकता। ते मशरूमचे काप करून घेत आहोत आम्ही या प्रमाणात। ह्या पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पण करू शकता, तुम्ही कापू शकता असे। नाही तर तुम्ही 4 भागामध्ये त्याचे काप करून तसेही त्याची भाजी बनवू शकता। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे असे पातळ काप करण्याचे कारण की असे काप केल्यानंतर ते शिजतात पण चांगले व्यवस्थितरित्या, शिजण्यास मदत होते। तर व्यवस्थितरित्या कापून घेऊया आपण हे सर्व मशरूम। इथं पाहू शकता, पूर्णपणे आपले मशरूम कापून झालेले आहेत व्यवस्थितरित्या। जवळपास सर्वच आता होत आलेले मशरूम कापून आपले सर्व मशरूम जवळपास कापून पूर्ण झालेले। आपण पुढच्या तयारीला लागूया। त्यासाठी आपण घेतलेले आहेत मसाल्याचे 3 कांदे। हे कांद्याचे आपण वाटण करून घेणार आहोत आणि 2 टमाटे त्यामध्ये टाकणार आहोत आपण, आणि 2 हिरव्या मिरच्या। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेऊन त्याला आता वाटण करून घेऊया। आपले कांदे आणि टमाटे वाटून झाले की आपण मिक्सरमध्ये एका छोट्या भांड्यामध्ये घेऊन त्याचं वाटण तयार करूया। तर आता वाटण तयार करण्यासाठी भांड्यामध्ये कांदे आणि मिरच्या टाकलेल्या आहे, तर यांचं वाटण करून घेऊया आपण। छोट्या भांड्यामध्ये पटकनही होतात, तर आपण वाटण करून घेऊया आता आपण। तर आपला हा कांदा आता वाटून झालेला आहे। तर कांदा आता आपण एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेऊया। कांद्याचं वाटण तयार झालेलं आहे। कांदा एका बॉलमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच मिक्सरमध्ये न धुवता त्याच्यामध्ये आपण टमाटो वाटून घेणार आहोत बारीक। कांद्याचं वाटण बारीक झालेलं आहे एकदम। त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहू शकता, आपण आता
टोमॅटो टाकून आता वाटून घेणार आहोत. आणि टोमॅटो वाटण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कारण की ते एकदम म्हणजे असे नरमच तर टोमॅटो, त्याच्यामुळे वाटण्यासाठी खूप सोपे जाते आपल्याला. त्यात परत आपण काप करून घेतलेले आहेत, त्याच्यामुळे ते पटकन वाटून होतील आपले. तर टोमॅटोसुद्धा वाटून झालेले आहेत. आता टोमॅटो पण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. पाहू शकता टोमॅटो वाटून झालेले आहेत. टोमॅटो काढून घेऊया आपण. आणि याच्या पुढच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन एक पदार्थ वाटून घ्यायचा आहे. आपल्याला एक जिन्नस अजून वाटून घ्यायचं आहे आपल्याला. ते धुवायचं नाही मिक्सर आपल्याला, त्याच्यामध्येच एक म्हणजे वस्तू अजून वाटून घ्यायची आहे आपल्याला. तर ह्या भाजीसाठी आपल्याला पाहू शकता, आता तुम्ही आपण ह्या भाजीसाठी असं काजूची पेस्ट पण लागते, त्यामुळे काजूचे 7 ते 8 दाणे किंवा जास्तीत 10 दाणे तुम्ही वाटून घेऊ शकता. हे पाहू शकता, हे काजू आहे. हे काजूची पेस्ट आपल्याला करून घ्यायची. हे काजू मिक्सरमध्ये सुके तर वाटले जाणार नाही, त्यामुळे थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं. जास्ती प्रमाणात पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग काजू वाटले जाणार नाही, त्याचे तुकडे तसेच राहतील. कमी प्रमाणात पाणी टाकायचे, जेणेकरून त्याची पेस्ट व्यवस्थित होईल. तर काजू पण आपले वाटून झालेले पाहू शकता तुम्ही. मिक्सरमध्ये छान असे बारीक पेस्ट केलेली आहे. काजूची पेस्ट पण आपली तयार झालेली आहे, पाहू शकता. पाहू शकता काजूची पेस्ट तयार झालेली आहे, मस्त एकदम मऊ. तर आपण आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवूया. 2 ते 3 चमचे तेल टाकायचे त्याच्यामध्ये भाजीमध्ये, कारण की भाजीत आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त वापरायचं नाही आहे आणि ही भाजी आपल्याला तेलावरच बनवायची आहे. त्यामुळे आपल्याला 2 चमचे तरी तेल टाकायचे त्याच्यामध्ये. तेल थोडं गरम झाले की मग त्याच्यामध्ये बाकीचे सामग्री टाकायची आपल्याला. सुरुवातीला तेल गरम होत आहे, पाहू शकता. तेल आता गरम होत आलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता 4 छोट्या वेलच्या टाकायचे, एक मोठी वेलची आणि 2-4 तमालपत्र. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला दालचिनी पण टाकायची आपल्याला. थोडंसं भाजून झाले की त्यामध्ये आपल्याला पाहू शकता दालचिनी टाकलेली आहे आता त्याच्यामध्ये. आणि एक 7-8 दाणे काळी मिरची टाकायचे. याला तेलावरती चांगलं परतून घ्यायचं, थोडंसं भाजून घ्यायचं व्यवस्थित. थोडेसे मसाले भाजले का मग आपण त्याची पुढची प्रक्रिया, हे आपण कांद्याची पेस्ट तयार केली होती, ती कांद्याची पेस्ट आता त्यामध्ये टाकून थोडं परतून घेऊया आपण खड्या मसाल्यांबरोबर. कांदा थोडासा भाजून घ्यायचा, कारण की आपण त्याला कच्चाच वाटला होता. मिक्सरमध्ये कच्चाच वाटून त्याची पेस्ट केली होती. तुम्ही त्याला भाजून पण तेलामध्ये भाजून आणि मग नंतर पण वाटून त्याची पेस्ट करू शकता. पण आम्ही म्हणजे आमच्या याच्यानुसार आम्ही बनवलेलं आहे त्याला, की कच्चाच वाटून घेतला आणि मग त्याची पेस्ट भाजून घेते. तर तुम्ही भाजून त्यानंतर पण त्याची पेस्ट करू शकता. इथं कांदा भाजून घेतो आहे आपण. कांद्याला थोडंसं तेल सुटलं पाहिजे. थोडंसं कांदा भाजून झाला की मग त्याच्यामध्ये आपण टमॅटो टाकणार आहे, टमॅटोची पेस्ट टाकणार आहे त्यामध्ये. त्याच्या आधी आणखीन आपल्याला काही टाकायचं आहे आणि मसाले त्याच्यामध्ये. कांदा चांगला भाजतो इथे. 1-2-3 मिनटं चांगला भाजून घ्यायचा, परतून घ्यायचा, जेणेकरून म्हणजे आपल्या खाण्यामध्ये त्याची टेस्ट अशी कच्ची लागणार नाही, कांद्याची व्यवस्थित लागेल खाण्यामध्ये. तर बघू शकता कांदा पूर्णपणे व्यवस्थित भाजून झालेला आहे छान. त्याच्यामध्ये आता आपल्याला आल्याची पेस्ट
1 चमचा टाकायचे, 1 चमचा आल्याची पेस्ट टाकलेली आणि 1 चमचा लसणाची पेस्ट ती पण 1 चमचा टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये। हे पेस्ट टाकल्यानंतर थोडंसं त्याला पुन्हा तेलावरती भाजून घ्यायचं आपल्याला। तर 1-2-3 मिनिटं छान भाजून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता चांगलं तेल पण सुटलेलं आहे बाजूला, त्याला चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता त्याला कांदा, खडा मसाला, आले लसूणची पेस्ट चांगल्या प्रमाणात भाजून झालेले आहे। आता छान प्रकारे त्याला थोडा कलर पण यायला लागलेला आहे। आता त्यामध्ये आता आपण टोमॅटो वाटले होते मिक्सरमध्ये बारीक असे, ते घालूया आता आपण त्याच्यामध्ये। टोमॅटोची पेस्ट टाकलेली आपण त्यामध्ये, त्याला पण थोडंसं परतून घेऊया आपण त्याच्यामध्ये। टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट सर्व व्यवस्थितरित्या तेलामध्ये भाजून घ्यायचं। ते तेलामध्ये ह्याच्यात चांगलं भाजायचं की त्याने थोडंसं तेल सोडलं पाहिजे मसाल्याने। बाजूने थोडं तेल सुटलं मग समजून जायचं की आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे। पाहू शकता मसाला व्यवस्थितरित्या भाजतोय। 2 मिनिटं आपण त्याला झाकण मारून ठेवूया, जेणेकरून मसाला तेल सोडेल। तर पाहू शकता तुम्ही मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे। मसाला पण छान भाजून झालेला आहे आपला, कलर पण एकदम सुंदर आलेला आहे आपला। तरी अजून आपण त्याच्यामध्ये दुसरे मसाले पण टाकले नाही तरी कलर किती छान आलेला आहे, पाहू शकता तुम्ही। मस्त एकदम भाजून एकदम तयार झालेला आहे आता मसाला। बघा तुम्ही तेल पण बाजूला त्याचं यायला लागलेलं आहे मसाल्याच्या। जवळपास मसाला आपला भाजून रेडी झालेला आहे आता। तर आपण पुढे पाहूया, इथे आपण घेतलेला लाल मसाला, हळद, व्यवस्थित जाडसर गरम मसाला, जिरा पावडर, त्याची पुढची धना पावडर आणि चवीनुसार मीठ। तर आपण हे आता सर्व मसाले आणि मीठ यामध्ये टाकणार आहोत आणि हे मसाले टाकल्यानंतर त्याला पुन्हा एकदा परतून घेणार आहोत। आता ह्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही आहे, कारण की जास्त प्रमाणात पाणी टाकलं तर त्याची चव निघून जाईल। फक्त थोडासा मसाला व्यवस्थित भाजण्यासाठी किंवा म्हणजे त्याचा रस्सा थोडासा घट्ट होण्यासाठी थोड्या प्रमाणात पाणी टाकायचं सुरुवातीला आपल्याला। कारण ही भाजी अशी आहे की जेवढी तुम्ही घट्ट याच्यामध्ये म्हणजे घट्ट मसाल्यात बनवाल, जाड मसाल्यामध्ये बनवाल तर त्याची चव खूप छान लागेल। आणि तुम्ही जर जास्त प्रमाणात पाणी टाकाल तर मग ही चव पानचट अशी लागते, मग भाजी व्यवस्थित लागणार नाही तुम्हाला। तर थोड्याशाच प्रमाणात आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचे। पाणी टाकून झालेलं आहे। आपण मसाला भाजण्यासाठी आपण ठेवलं, त्यामध्ये आता आपण ही काजूची पेस्ट बनवली होती ती पण टाकून घेऊया आता। मित्रांनो, काजूची पेस्ट यासाठी टाकायची की काजू ही आपल्याला म्हणजे त्यामध्ये चव तर वाढवतच आणि जो मसाला असतो त्याचा जो ग्रेव्ही असते मसाल्याची ती खूप छानरीत्या बनते एकदम आणि त्याच्या चवीमध्ये आणखीन थोडी वाढ होते। आणि काजूची पेस्ट टाकल्यानंतर अळिंबीची भाजी किंवा मशरूमची भाजी ही खूप म्हणजे खाण्यासाठी खूपच चविष्ट लागते आणि त्याला एक वेगळाच असा स्वाद येतो त्याच्यामध्ये। तुम्ही पाहू शकता काजूची पेस्ट टाकून झाल्यानंतर आता मसाला कसा एकदम मस्त एकदम सुंदर दिसतो याचा। तर मसाला आता व्यवस्थितरित्या भाजून झालेला आहे सर्व आपला आणि सर्व मसाले त्यामध्ये टाकून झालेले आहेत। मित्रांनो, जास्त पाणी वापरलेलं नाही आहे आणि तुम्ही पण पाणी जास्त टाकू नका, जेवढं हवं असेल त्याप्रमाणे थोडं म्हणजे घट्ट ज्याचं हे बनवा
आणि हे काजू वाटलेले पेस्ट होते त्याच्यामध्ये पाणी तुम्ही बनवून टाकू शकता त्यामध्ये, कारण ते वाया घालवायचं नाही आहे. पाहू शकता घट्ट एकदम ग्रेव्ही तयार झालेली आहे त्याची आता. आणि त्याला आपण आता 1-2 मिनटं भाजण्यासाठी सोडून देऊया त्याला वाफेवरती. शिजण्यासाठी आपण सोडून दिलेलं आहे. आता 1-2 मिनिटांनी आपण त्याला पुन्हा पाहूया की म्हणजे मसाला भाजून झालेला आहे की नाही. तर आता पाहू शकता मसाल्याने मस्त एकदम तेल पण सोडलेलं आहे. त्याचा रंग खूप छान आलेला आहे मसाल्याला, पाहू शकता तुम्ही मित्रांनो. आता त्यामध्ये आपण कापलेले मशरूमचे तुकडे टाकून घेऊया. आता त्याच्यामध्ये मशरूमचे काप केलेले होते ते सर्व आता टाकून झालेले आहे. त्यांना आपण एकजीव करून घेऊया मस्तपैकी. सर्व एकजीव व्यवस्थितरित्या मसाला त्याला लागला पाहिजे अशाप्रमाणे आपल्याला सर्व ते एकजीव करून घ्यायचे. मसाला पाहतानाच काहीकांच्या तोंडाला पाणी सुद्धा सुटलेलं असेल मित्रांनो. तर ही रेसिपी अशी आहे की म्हणजे आपण रेस्टॉरंटमध्ये वगैरे खाण्यासाठी जातो तर शक्यतो मशरूमची भाजी जशी रेस्टॉरंटमध्ये लागते अशीच आपल्या घरी पण बनली पाहिजे असे आपण विचार करतो. तर त्याप्रमाणे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर आता त्याला भाजण्यासाठी आपण 1-2 मिनटं पुन्हा सोडून दिलेलं आहे. तसंच त्यामध्ये थोडं 1-2 मिनिटांनी त्याला पुन्हा आपण पाहूया. वरच्या ताटामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. पाणी यासाठी टाकायचं आहे की जर ते मसाला व्यवस्थित तयार झाला, भाजी व्यवस्थित तयार झाली तर वरती जे ताटामध्ये जे पाणी ठेवलेलं आहे ते व्यवस्थित गरम होऊन त्याला उकळी येते. त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की आता भाजी तयार झालेली असेल आपली. पाहू शकता भाजीला छान उकळी फुटलेली आहे. पाहू शकता त्याचा रंग पण ग्रेव्हीला खूप मस्त आलेला आहे. पाहू शकता मित्रांनो भाजीचा रंग पण खूपच सुंदर असा दिसतोय. तर ही भाजी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. भाताबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबरही खाऊ शकता. तर बघा त्याची ग्रेव्ही पण जाडजाड ठेवलेली आहे. जास्ती प्रमाणात पाणी नाही वापरले त्याच्यामुळे त्याची ग्रेव्ही खूप घट्ट अशी मस्त झालेली आहे एकदम. तर आता जवळपास ही भाजी म्हणजे शिजलेलीच आहे, आता तयारच झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला वरून थोडं कोथिंबीर कापून टाकायची त्याच्यावरती. थोडीशी आपल्याला चवीसाठी कोथिंबीर टाकून आणि मग ती आपल्याला खाण्यासाठी घ्यायची. वरून हे बघा कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्याच्यावर. आता मस्तपैकी आता भाजी तयार झालेली आहे आपली मशरूमची. थोडीशी कोथिंबीर टाकून झाली की एक ते 2 मिनिटच फक्त त्याला एकदा झाकण मारून ठेवायचे आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली असेल. आता कोथिंबीर टाकून झालेली आहे वरती. त्याला 1-2 मिनिटं फक्त आपण झाकण मारून ठेवूया पुन्हा एकदा. जास्ती नाही, 1 ते 2 मिनिटं फक्त. तर चला पाहूया आता आपण. तर आता मित्रांनो पाहू शकता ताटात जे पाणी होतं ते थोड्या प्रमाणात टाकलेलं आहे, कारण की ग्रेव्ही म्हणजे एकदमच थोडं हे झाले होते, जे चिटकू नये खालती, इकडे लागू नये खालती, त्यासाठी थोडंसं पाणी टाकलं, सर्व नाही टाकलं. तर बघा आता ते ग्रेव्हीला किती मस्त कलर आलेला आहे. मशरूमची भाजी एकदम पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहे. तर मित्रांनो आज तुम्हाला दाखवलेली रेसिपी कशी वाटली आमच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन तुम्ही नक्की व्हिडिओ बॉक्समध्ये येऊन कमेंट करा आम्हाला. आणि आम्ही नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि आमच्या चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल तर आमच्या विनिश ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो कशी वाटली भाजी, रेसिपी कशी वाटली इंग्रजी तुम्ही पाहिलं ना. आम्ही त्यासाठी काय मसाले वापरले, कसे आम्ही बनवले. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडलेली असेल तर
आमच्या चॅनलवरती व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर आमच्या चॅनलवर कोणी नवीन आलेले असेल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा. आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओमध्ये असेच बनवून राहा. तर मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला भेटूया. तोपर्यंत सर्वजण सुखरूप राहा, आशा बाळगतो, व्यवस्थित राहा, काळजी घ्या. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.